त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून हे सगळं घटना झालेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि पोलिसांना मारहाण झालेली आहे, जर पोलिसांचा आदर होत नसेल, पोलिसांवरती जर लोक मारहाण करत असतील तर मला वाटतं लॉ अँड ऑर्डर कुठे गेलेला आहे। आणि जे अधिकारी होते तिथे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांनी व्यवस्था तिकडे व्यवस्थित केली पाहिजे, व्यवस्था पोलीस बलांची त्यांनी वाढवली पाहिजे होती। हे सगळं कुठेतरी त्यांचा फेलियर आहे आणि त्यांच्यावरती योग्य कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही आज मागणी केली। सतेज पाटील आणि शाहू छत्रपती महाराज यांना विशाळगडावर जाण्यासाठी पोलिसांनी रोखलेलं आहे पाहणी करण्यासाठी। इंडिया आघाडीतले नेते खरं म्हणजे ज्यांना रोखलं पाहिजे होतं त्यांना रोखलं गेलं नाही। आज जे पाहणी करण्यात जात आहे त्यांना रोखून काय म्हणजे तुम्हाला आहे कुठेतरी मला असं वाटतं की जे आता निवडणुकामध्ये या राज्य शासनाचा आणि इथे जे त्यांचा निकाल आलेला आहे ते कुठेतरी मला वाटते त्याच्यात हे पण त्यांचा एक उपयोग होऊ शकतो असं नाकारता येत नाही, पण हे योग्य नाही। महाराष्ट्र हा देशाला मार्ग दाखवणारा राज्य आहे, महाराष्ट्रावरून लोक शिकत आहेत आणि विशेष करून महाराष्ट्राचे जे पोलीस आहे, मुंबईचे जे पोलीस आहे हे आपल्या देशामध्ये एक नंबरचे पोलीस आहे। इथे अशी घटना घडणं आणि इथे पोलिसांवरती मारहाण करणं आणि पोलिसांसमोर महिलांवरती मुलांवरती आणि असे घटना होणं हे योग्य नाही। सर, प्रत्येक वेळी निवडणुकीत धर्माच्या नावावर मतं एक एक करून सगळ्यांना बोलतोय मी। अशा पद्धतीनं हा सगळा विषय पुढे आणला जातोय, कुठेतरी धार्मिक तेढ दोन्ही धर्मांमध्ये जातीय रंग दिला जातोय। नाही, मला एक सांगा, जर तिथे अतिक्रमण आहे, कुठेही अतिक्रमण असलं महाराष्ट्रात किंवा मुंबईत तर ते कायदेशीर कारवाई करा ना। आणि आपल्याकडे यंत्रणा आहेत, कायदेशीर कारवाई घेऊन नोटीस देऊन काय इल्लीगल असेल त्याला तोडू शकतात, इल्लीगल नसेल तर त्यांना जे सरकारतर्फे जे आपले GR आहे त्याच्या हिशोबाने कारवाई झाली पाहिजे। आता एका निवडणुकामध्ये जर पराजित झाला तर दुसऱ्या निवडणुकामध्ये टाइम झालेला नाही तर असं सगळं कुठेतरी होतोय का हा लोकांच्या समोर प्रश्न आलेला आहे। आणि कितीपर्यंत योग्य तुम्ही मला सांगा, हे घटना आणि पोलिसांच्या समोर घटना आणि राज्य शासन याच्यावरती जर आरोपीवरती कारवाई जे पाहिजे तेवढी होत नसेल, पोलिसांच्या समोर जर पोलिसांना मारहाण होत असेल आणि तिकडे वरिष्ठांच्या अधिकारीवरती कारवाई होत नसेल तर पोलीस बलची काय त्यांची मोरालिटी राहणार आहे, कशी ते खालचे लेवलचे अधिकारी काम करणार आहे। यापुढे अशी घटना होत असेल आणि पोलिसांनाच मारत असेल तर पोलीस समोर जाणारच नाही, तर जे कोण रिस्पॉन्सिबल पर्सन तिथे होते त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। सतेज पाटील यांनी काँग्रेसचे एक आरोप केलेला आहे। देखिए, जो ये घटना यहाँ पे घटी है, जो घटना यहाँ पे महाराष्ट्र में घटी है, ये बहुत ही दुर्भाग्य है और मेरे ख्याल से महाराष्ट्र को शोभा देने वाली नहीं है। महाराष्ट्र के अंदर खास करके शिवाजी महाराज को सिर्फ महाराष्ट्र में नहीं, देश में नहीं तो पूरी दुनिया में मानते हैं। शिवाजी महाराज की प्रेरणा पूरी दुनिया लोग उनसे लेती है। शिवाजी महाराज ने महिलाओं का किस तरीके से आदर किया, किसानों का किस तरीके से आदर किया, गरीबों को किस तरीके से मदद की, ये पूरी दुनिया में लोग प्रेरणा देते हैं। आज उनके नाम को लेके महिलाओं को मारना, बच्चों को मारना, वहां की इबादत गाहों के ऊपर, धर्म स्थलों के ऊपर इस तरीके से हरकत करना, ये मेरे ख्याल से ठीक बात नहीं है। और खास करके पुलिस कर्मचारियों को मारना और वहां पे पुलिस अधिकारी के जो बड़े ऑफिसर उनके सामने इस तरीके की घटना होती है और उसके ऊपर अगर कोई कार्रवाई नहीं होती है, बड़ी ही शर्मनाक बात है। महाराष्ट्र और मुंबई की पुलिस पूरे देश में एक नंबर की पुलिस है, इसकी तुलना स्कॉटलैंड पुलिस से होती है। अगर उनका हाल इस तरीके से होने लगा तो आम जनता के बीच में सिक्योरिटी क्या रह जाएगी, ये सबसे बड़ा प्रश्न है। डीजी मैडम से क्या मुलाकात हुई, उन्होंने क्या आश्वासन दिया? नहीं, डेफिनेटली डीजी मैडम ने कहा है कि हमने कार्रवाई की है, हमने कई लोगों को अटैक किया है और कोर्ट ने जो है पुलिस कस्टडी भी दी है, लेकिन मसला ये है कि इस तरीके के आगे हालात ना बिगड़े उसके लिए जो है